हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा जो व्लॉग मी तुमची शेअर करते तर तो कालचा व्लॉग म्हणजेच रविवारचा व्लॉग तुमच्याशी शेअर करते. तर रविवार म्हटलं की माझ्याकडे मुलांसाठी काहीतरी स्पेशल नाश्ता असतो. पण ना आदल्या दिवशीच मी याची तयारी करत असते आणि त्याचं प्लॅनिंग देखील आज आदल्या दिवशीच माझं होत असतं. पण आज असं झालं की आदल्या दिवशी माझं काहीही प्लॅनिंग नव्हतं. म्हणजे शनिवारी मी आजच्या नाश्त्याचं काहीही प्लॅनिंग केलं नव्हतं. कारण की मला असं वाटलं होतं की पोहे वगैरे असतील तर मी सकाळी पोहे करेन. पण जेव्हा मी डबे वगैरे चेक केले तर डब्यामध्ये पोहे संपले होते. अगदी थोडेसे होते जे की पुरणार नव्हते. मग आता करायचं काय? म्हणून मग विचार केला. मुलांना विचारलं तर एक म्हणतो मिसळ कर आणि एक म्हणतो मम्मी पावभाजी बनव म्हणून. तर आता मिसळ करायचं म्हटल्यानंतर त्याला उसळ भिजत घालावी लागते मटकीची, तर ती काही माझ्याकडे नव्हती. मग म्हटलं की चला पावभाजी करूया, कारण की पावभाजीची बऱ्यापैकी भाजी माझ्याकडे होती. मग काय आयत्या वेळेला प्लॅन बनला आणि आयत्या वेळेला आता मी हे पावभाजी बनवून घेते. तर मटर जे होते ते मी निवडून फ्रीझरमध्ये ठेवले होते आणि बाकीची तयारी म्हणजे त्याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि बटाटा घालणार आहे आणि मटर, बस हे 3च भाज्या घालणार आहेत. बीटरूट देखील नव्हतं, तर ते देखील मी घालत असते. पण आता म्हणतात ना, आयत्या वेळेला प्लॅन ठरला की मग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. आणि आज ना थोडीशी गडबड आणि धांदलच उडते, कारण की प्लॅन असल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण तयारच ठेवतो. पण यावेळेस माझी काहीही तयारी नव्हती. शिवाय 10:30चा माझा क्लास देखील होता. आता सेमिस्टर एक्झाम जवळ आलेले आहेत म्हटल्यानंतर मुलांच्या तयाऱ्या देखील करून घेतल्या पाहिजेत आणि रविवारचं देखील एक्झाम जवळ आल्यानंतर मी सुट्टी देत नाही मुलांची. तर सकाळी 2 तास असा क्लास माझा आज देखील चालणार होता. तर मुलांना 10:30चा वेळ दिला. 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत क्लास सुरू राहणार होता. पण आता वाजत आलेले होते 9:30 वाजत आले होते आणि आणखीनही माझं काहीही तयारी नव्हती नाश्त्याची. त्याच्यामुळे धांदल उडली होती. मग आता करायचं काय? असं होतं ना, जेव्हा वेळ नसतो आणि कामं पटकन करायची असतात, त्यावेळेस आपलं डोकं चालायला लागतं. तर इतकं काही रॉकेट सायन्ससारखं डोकं चालवलं नाही मी. तर काय केलं, आता चॉपरमध्ये वगैरे कट करायला मी काही जास्त वेळ तिथे घालवणार नव्हते. चॉपरमध्ये पटकनच होतं, पण काय केलं, पटापट एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये लसूण निवडून घातला, आलं घातलं, त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घातला चिरून आणि अर्धा कांदा यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे ना मी थोडंसं ओबड-धोबड मिक्सरमध्ये फिरवणार आहे. म्हणजे जास्त त्याची पेस्ट पण झाली नाही पाहिजे आणि जास्त त्याचे तुकडे मोठे पण झाले नाही पाहिजे. पण हे सगळं एकजीव झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि कुकरमध्ये तेल घालून घेते आता. तेल छान गरम झालं की तेल सुटेपर्यंत हे कांदा, लसूण, आलं, त्याच्यानंतर टोमॅटो हे छान असं परतून घ्यायचं. म्हणजे त्याचा जो असा कच्चा आणि उग्रपणा असतो ना, तो पूर्णपणे निघून जातो. लसूण मी नेहमी निवडून ठेवते किंवा मग माझ्याकडे आलं लसूण पेस्ट तयारच असते. पण आता आयत्या वेळेला ना सगळंच माझं म्हणजे लसूण पण निवडलेलं नव्हता आणि आलं लसूण पेस्ट देखील माझ्याकडे नव्हती. मुळात म्हणजे माझं किराणा सामान संपत आलेलं आहे आणि घरामधला जो लसूण, कांदे वगैरे आहेत ते देखील संपत आलेले आहेत. त्याच्यामुळे थोडासा जो लसूण होता तर तो लसूण मी निवडून घातला याच्यामध्ये. आता म्हटलं झटपट पावभाजी 15 मिनिटामध्ये तयार झालीच पाहिजे. मग आता इथे कांदा, टोमॅटो इथे फ्राय होतोय. आलं, लसूण सगळं एकत्रच मी बारीक करून फ्राय करायला घातलं होतं. तोपर्यंत भाज्या आता निवडून घेतेय. तर इथे शिमला मिरची, बटाटे वगैरे आहेत आणि आता ते मी पटापट चिरून घालणार आहे. तर ना अशी घाई गडबड असते ना, तर एक प्लेट जवळ ठेवायची आणि त्याच्यामध्ये ना पटापट कट करून एका साईडला भांड्यामध्ये भाज्या टाकायच्या आणि एका साईडला कचरा एका प्लेटमध्ये ठेवायचा. असं केल्याने ना कामं आपली पटकन होतात. मेन म्हणजे किचनच्या ओट्यावरती जास्त कचरा असा पसरलेला दिसत नाही आणि प्लेटमध्ये कचरा जेव्हा आपण काढून ठेवतो त्यावेळेस पटकन ती प्लेट उचलून आपण डस्टबिनमध्ये रिकामी करू शकतो. तर आता इथे ना मी बटाटा, शिमला मिरची आणि मटरच घालणार आहे. यामध्ये मी आधी ना फ्लॉवर देखील घालायचे, पण आता फ्लॉवर मी आता सोडून दिलेलं आहे. कारण की डॉक्टर म्हणाल्या जर थायरॉईड असेल तुम्हाला, पेशंट जे थायरॉईडचे असतील, तर त्यांनी कोबी, फ्लॉवर असे या भाज्या खायच्या नाहीत. त्यामध्ये थायरॉईड वाढण्याचं कंटेंट असतं. तेव्हापासून मी ना कोबी आणि फ्लॉवर पूर्णपणे सोडून दिलेलं आहे. तर फ्लॉवर शिवाय देखील इतकी छान पावभाजी बनते ना, खूप सुंदर अशी चवीला अशी पावभाजी बनते. यामध्ये जर बीट घातलं तर आणखीनच पौष्टिक, बीट, गाजर वगैरे घातलं तर. पण आता सध्या माझ्याकडे ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्या भाज्या घालून मला पटापट ही पावभाजी बनवायची होती.
तर एका साईडला मी फ्रीझरमधली जी मलई असते तर ती देखील मी काढून ठेवलेली आहे, ज्याला आपण साय म्हणतो. साई जे काय असेल ते. तर ती मी काढून ठेवलेली आहे. त्याचं मला तूप देखील काढायचं आहे. बाउल पूर्णपणे भरलेला आहे आणि 2-3 दिवसापासून मी विचार करते की हे मला म्हणजे याचं तूप काढायचं आहे. पण आणखीनही मला ते तूप काढायला जमलेलं नाहीये. तर म्हटलं की आज रविवार आहे, तर आज ह्याचा कार्यक्रम उरकून टाकूया. तर साईडला काढून ठेवले, कारण की फ्रीझर म्हटलं की त्याच्यामध्ये पूर्णपणे बर्फासारखी अशी तयार झालेली असते ती साई. तर आता इथे ना मी त्या ज्या चिरून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या त्या पूर्णपणे धुवून घेते आणि मग ह्या भाज्या कुकरमध्ये घालणार आहे. कुकर ना माझ्या घाई गडबडीमध्ये इतका उपयोगी पडतो ना, 3 शिट्ट्यांमध्ये पावभाजी माझी बनून तयार होते. आज रविवार असल्यामुळे थोडंसं निवांत सुटले, नाहीतर मग रोजचीच आपली सकाळ 5:15 5:30 ला सुरूच होत असते. पण रविवारचा दिवस सुट्टीचा असल्यामुळे मी देखील जास्त काही घाई-गडबड करत नाही. सगळी कामं एकदम अशी आरामामध्ये माझी चाललेली असतात. तर आज मी उठलेली आहे, जवळपास 7 वाजता उठलेली आहे आणि 7 वाजता उठून नंतर मी माझी अंघोळ वगैरे करून घरातली झाड, लोट, लादी वगैरे करून मग मी किचनमध्ये आलेली आहे. इतकी कामं सकाळी उठल्यापासून 9:30 पर्यंत मी केलेली आहेत. मशीनमध्ये कपडे धुवून झाले होते, तर ते आणखीन पिळायचे तसेच बाकी आहेत. आता इथे ना पावभाजीची भाजी सगळी परतून झाल्यानंतर आणखीन एक इथे गोंधळ असा उडाला, की फ्रिजमध्ये बघितलं तर फ्रिजमधला जो पावभाजीचा मसाला होता तो पूर्णपणे संपलेला होता. आता करायचं काय? तर मग मी काय केलं, याच्यामध्ये ना साधारणपणे अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा आगरी कोळी मसाला आणि अर्धा चमचा चिकन करी मसाला मी घातलेले आहेत. हे असे 3 प्रकारचे मसाले मी यामध्ये घातले आणि आजची पावभाजी मी कुकरला लावून दिलेली आहे. तर असा हा आजच्या पावभाजीचा गोंधळ उडालेला होता. तर इथे आता 3 शिट्ट्यांमध्ये पावभाजी तयार होतीये. तोपर्यंत म्हटलं की आता घड्याळाचा काटा पटापट पळत होता, म्हणून मला आता हे किचन पटकन आवरणं गरजेचं होतं. पटकन हे जे प्लेटमध्ये काढलेला जो कचरा होता तो डस्टबिनमध्ये टाकला आणि आता हे किचनमधलं सगळं काम आता मला उरकून घ्यायचंय. जसे की हा किचनचा ओटा थोडासा याच्यावर भांडे वगैरे पसरलेले तर ते सगळं आता आवरून घेते झटपट. तर किचनच्या ओट्यावरती जी काही 2-3 भांडी पडली होती, तर ती किचनच्या सिंकमध्ये ठेवून दिली आहे आणि भाजी धुतलेलं, त्याच्यानंतर जे काही मिक्सरचं भांडं वगैरे होतं, चमचे वगैरे, सुऱ्या वगैरे, तर त्या स्वच्छ धुवून ठेवून दिल्या. आता इथे ना एका साईडला मी दूध गरम करत ठेवलं होतं, तर आज ना कॉफी प्यायची इच्छा फार झाली होती, तर म्हटलं की चला आज 1 कप कॉफी पिऊया म्हणून. कारण की काल येता-येता ना कॉफीचे पाउच मी आणले होते. नेहमी माझ्याकडे कॉफी असते, पण आता इथे पुन्हा डॉक्टरांनी सांगितलंय चहा, कॉफी प्यायची नाहीये. पण आपल्या इतक्या घाणेरड्या सवयी असतात ना एक-एक, की त्या ज्या सुटता सुटत नाहीत. तर म्हटलं की चला एक दिवस कॉफी पिऊया. कॉफी पिल्याने इतकं काही मोठं नुकसान होणार नाहीये. पण खरं सांगते, जर डॉक्टरने तुम्हाला सांगितलं असेल ना, तर खरंच तुम्ही ते ऐका. तर इथे मी कॉफी वगैरे घेतली आणि कॉफीसोबतच मी 2 करंज्या खाऊन घेतल्या. कारण की ना भूक तर लागलीच होती मला आणि म्हटलं की आता पावभाजी होईपर्यंत थोडंसं कॉफी आणि करंजी खाऊन घेते. तोपर्यंत कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या होत्या आणि पटापट मॅशरच्या सहाय्याने ही भाजी झटपट मॅश करून घेतली आणि बघते तर काय, ही भाजी जी आहे थोडीशी अशी दाटसर मला वाटायला लागली. त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि थोडीशी सैलसर ही भाजी करून पुन्हा उकळायला ठेवून दिलेली आहे. निलयच्या जवळपास 2 फेऱ्या किचनमध्ये येऊन गेलेल्या आहेत. तर त्याची म्हणजे फेव्हरेट असा नाश्ता पावभाजीचा असतो. तर तो बघतोय सारखा मम्मी झाली आहे का? आणि आज पावभाजीचा जो सुगंध आहे थोडासा वेगळा येतोय, पण छान येतोय. तर निलय म्हणतोय, "मम्मी भाजी छान झाली मला म्हणजे भूक लागली, दे पटकन." तर त्याला म्हटलं, "2 मिनिटं थांब जरा, पाव गरम करते." आणि आज ना सगळी गडबड होतीये माझ्याकडनं. पटापट कोथिंबीर चिरलेली घालून दिली यामध्ये पावभाजीमध्ये आणि हे आता मिक्स करून घेते. तोपर्यंत गॅसवर मी तवा ठेवला होता. त्याच्यावरती आता मला पाव गरम करून घ्यायचेत. पावभाजी तर तयार झाली होती आणि गॅसवर तवा देखील ठेवला होता. त्यावर मी पावाची लादी ठेवली होती. पण मी एकदम विसरून गेले, की गॅस चालू करताना मी गॅस फुल केला होता आणि तवा जो आहे ना, तो खूप तापला होता आणि त्यावरच मी पावाची लादी ठेवून दिली होती. तोपर्यंत म्हटलं, की इथे प्लेट तयार करून घेते. त्यामध्ये मस्त भाजी, बटर आणि कोथिंबीर वगैरे घालून, लिंबू वगैरे पिळून घातलं यावरती. तोपर्यंत पाव हे गॅसवरच होते आणि नंतर उलटले तर इतके पाव असे भाजले गेले होते. म्हणजे जवळपास 4 पाव जे आहेत ना, तर ते थोडेसे जळाल्यासारखे झाले होते आणि लिंबू देखील नव्हतं आज घरामध्ये. लिंबू मी फ्रिजमध्ये बघितलं तर लिंबू सापडलं मला, पण थोडंसं सुकल्यासारखं होतं. म्हटलं ठीक आहे, सुकल्यासारखं तर सुकल्यासारखं, पण त्यामध्ये रस होता. तर म्हटलं की हे काय वाया घालवायचं नाही. ते चिरलं लिंबू आणि मस्तपैकी गरमागरम पावभाजी बनवून मुलांना खाऊ घातली आणि मी देखील खाऊन घेतली. 10:30 वाजायला आणखीन थोडासा वेळ बाकी होता. तर म्हटलं की चला मशीनमध्ये जे कपडे धुवून पडलेले तर ते एकदा इथे पिळून घेते आणि पटकन मग सुकायला घालते.
तर आज ना मला बऱ्यापैकी म्हणजे मुलांच्या पप्पांची आठवण यायला लागली आहे. कारण की ते असतात ना, तर बऱ्यापैकी माझी अर्धी कामं उरकलेली असतात. कारण की ना, बाहेरचं सगळंच ते बघत असतात आणि घरामध्ये जे काही कामं असतात, तर ती मला पाहावी लागतात. पण आता ना, माहिती नाही आता ते घरचं म्हणजे गावचं काम कधी संपेल आणि कधी हे येत आहे, तोपर्यंत माझी अशीच धावपळ सुरू राहणार आहे, असं मला वाटतंय. तर कपडे वगैरे मी इथे सुकत वगैरे घातले आणि तोपर्यंत किचनमध्ये आले होते. आता हे जे कलिंगड आहे ना, तर हे 2 दिवसापासून माझ्या घरी येऊन पडलं होतं आणि हे कलिंगड म्हटलं की चला आज रविवार आहे, तर आज मुलांसोबत म्हणजे मुलांना हे कलिंगड कट करून देऊया. तर हे कलिंगड बघा मी अर्धं कट केलं आणि त्याचा पण पावभाग कट केला आणि यामध्येच मी आता कलिंगडचे असे पीसेस केलेले आहेत, जे तुम्ही म्हणजे फोर्कने म्हणजे काटे चमचा जो असतो, तर त्याने सहजपणे अशा पद्धतीने काढून एक-एक पीस खाऊ शकता. जर तुम्हाला याच्या खाली प्लेट जर घ्यायची नसेल ना, तर नुसतं तुम्ही अशा सालीचा वापर तुम्ही प्लेट म्हणून देखील करू शकता. आता हे मी मुलांना देते म्हणून खाली प्लेट ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने मी हे कलिंगड कट करून देत असते किंवा मग डायरेक्ट प्लेटमध्ये तुकडे करून दिले तरी देखील चालतात. पण असं काहीतरी वेगळं करून दिलं ना मुलांना, तर काहीतरी वेगळं वाटतं मुलांना. तर अशा पद्धतीने मी हे कलिंगड कट करून दिलं आणि आता हे मुलांना देते खायला. तर आता सगळं काम झालं होतं घरातलं. मुलांनी पावभाजीवरच ताव मारला होता आणि दुपारी आता 2 वाजता मी मुलांना कलिंगड कट करून दिलं आणि मी देखील कलिंगड आता खाऊन घेते. तर असा होता कालचा माझा अनप्लॅन्ड दिवस, जो एकदम धावपळ करणारा होता, म्हणजे रविवारचा दिवस. तर आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.